भाजपा थाने जिला ग्रामीण उपाध्यक्ष व काल्हेर गांव के माजी सरपंच तथा आषाढ़ी दिंडी मंडल अध्यक्ष सम्मानीय श्री छत्रपति परशुराम पाटिल के अध्यक्षता में आषाढ़ी दिंडी मंडल द्वारा भिवंडी तालुका काल्हेर गांव से श्री क्षेत्र आलंदी व आलंदी से श्री क्षेत्र पंढरपुर आषाढ़ी पाई दिंडी सोहला आज दिनांक 12 जून 2025 को बड़े हर्षोल्लास के साथ निकाला गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर व काल्हेर गांव के ग्रामस्थ मंडल महिला व पुरुष उपस्थित थे। तो वहीं आगे हम आपको बता दें कि लगभग 36 वर्षों से आषाढ़ी दिंडी मंडल द्वारा भिवंडी तालुका काल्हेर गांव से श्री क्षेत्र आलंदी व आलंदी से श्री क्षेत्र पंढरपुर तक आषाढ़ी पाई दिंडी सोहला का आयोजन किया जाता है। आगे भी भिवंडी तालुका के काल्हेर गांव से श्री क्षेत्र आलंदी व आलंदी से श्री क्षेत्र पंढरपुर तक आषाढ़ी पाई दिंडी सोहला का आयोजन किया जाएगा। ऐसी जानकारी आषाढ़ी दिंडी मंडल के कार्यकर्ताओं ने दी। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। Hallelujah.
गेल्या 36 वर्ष झाली अखंड अविरतपणे ही दिंडी व्यवस्थित चालवली। दत्तात्रय बाबा असो, शिवाजी बाबा असो किंवा अनंत महाराज असो, या सर्वांच्या मिळून आणि आपले सहकार्य मिळून आपली दरवर्षीप्रमाणे दिंडी श्री क्षेत्र काल्हेर, श्री क्षेत्र आळंदी आणि श्री आळंदी ते पंढरपूर अशी पायी प्रवास असतो। यामध्ये उत्साहाचं वातावरण असं आहे की दरवर्षी म्हणजे मोठ्या उत्साहाने यावर्षी जास्त प्रमाणात लोक जमलेले आहेत, वारकरी जमले आहेत, त्यांना उत्साहाचं वातावरण भरपूर झाले आणि अशीच यापुढेही घडो अशी आमची सर्वांसमोर माऊलीसमोर आम्ही माऊलीसमोर प्रार्थना करतो। आता की आमचे दिंडी या आषाढी दिंडी मंडळाचे अध्यक्ष श्री छत्रपती पाटील आहेत, बरोबर त्याच्यानंतर आमचे दादा मोठमोठे कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज म्हात्रे, तसेच समस्त वारकरी बांधवांना माझा नियम आहे की व्यवस्थित प्रमाणे आपली दिंडी पोचावी आणि कुठल्याही प्रकारचा आपल्याला वेळ न दवडता किंवा त्रास न होता आपण एका व्यवस्थित चालायचं आहे, यापुढे चालणार आणि असेच आम्हाला सहकार्य करा। धन्यवाद। हा वारीचा नियोजन गेली 36 वर्षापासून अव्याहतपणे चालू आहे आणि प्रथम त्यांनी पहिल्यांदा सर्व वारकऱ्यांना, आमच्या सर्व मंडळाला, अध्यक्षांना आणि सर्वांना आमच्या ह्या संपूर्ण वारकऱ्यांतर्फे शुभेच्छा देतो, कारण की त्यांचा जो उत्साह आहे तो दिवसांदिवस वाढत आहे। काय म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात की पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कलमे करी तीर्थवर्त, की माझ्या वडिलांची मिराशी गा तुझी चरण सेवा पांडुरंगा। या न्यायाने या वारकऱ्यांनी आमच्या वडील असतील, शिवाजी बाबा असतील, दत्तात्रय महाराज असतील, असे दिग्गज जे वारकरी आहेत त्यांनी या परंपरा चालू केली। त्याचा हेतू एकच आहे की या हेतू हिताचा कळवला पडती हाती म्हणून काला, की जीवन हे सुखमय असावं, समृद्धमय असावं, सर्वांचं जीवन प्रफुल्लित व्हावं या आणि सगळ्यांनी आनंदाने जीवन जगावं, सन्मार्गाने जगावं आणि जगामध्ये वातावरण अति सुंदर प्रमाणे चालावं याच्याकरता हे पंढरीच्या वारीचे नियोजन आहे। आणि त्याकरता त्यांनी जो अट्टहास केला, गेली हा 3ऱ्या तपाला आज आपण सुरुवात करत आहोत, तर या 3ऱ्या तपाला येण्याकरता फार मोठे अट्टहास झालेले आहेत। तसेच सहजासहजी कुठली गोष्ट तशीच सहजासहजी प्राप्त होत नाही, त्याच्याकरता काही तपश्चर्या असावी लागते आणि ती तपश्चर्या आतापर्यंत आमच्या संतांनी धरून ठेवली आणि मागे जे आता जे पुढे होते ते काही गेले, पण जे आता पुढे आहेत तेही मोठ्या आनंदाने, उत्साहाने, समाजाचा उत्साह पाहून त्या पद्धतीने आणि हे कार्य चालू ठेवत आहेत। त्याच्याबद्दल पुन्हा आपल्या सर्व मंडळी वारकऱ्यांना, सर्व कमिटीला धन्यवाद देतो की अशाच पद्धतीने, चांगल्या पद्धतीने आपली ही वारी की आज 36 वर्ष पूर्ण होतात म्हणजे एवढी काही सोपे 3 तपाला आपण टप्पा घातलेला आहे आणि त्याच्याकरता हा अट्टहास होता आणि याच्या पुढे अशाच पद्धतीने कुठल्याही प्रकारची खंतन करता आणि कुठल्याही प्रकारचा धोका न होता आपण पंढरपुरापर्यंत व्यवस्थितपणे जाऊन येतो आणि आजही त्या पद्धतीने पांडुरंगाची कृपा, ज्ञानेश्वर माऊलींची कृपा, सर्व संतांची कृपा आपल्या सर्वांवर आहे। म्हणून आपण लाचते जाऊ त्यांच्या गावारे केल्या सुख देईल विसाया, अशाच पद्धतीने सर्व ग्रामस्थ, पंचकृषीत आलेल्या सर्व वारकऱ्यांना पुन्हा धन्यवाद। आणि तुम्ही टीव्ही चॅनल आले, हा आमचा जो वारीचा जो हेतू आहे तो तुम्ही संपूर्ण या क्षेत्रामध्ये पोहोचवता, त्याच्याबद्दल सर्वांना धन्यवाद। तुम्हालाही धन्यवाद। जय श्रीराम।
कल्पवाटे चला जाऊ कल्पवाटे चला जाऊ वाटे चला जाऊ कल्पवाटे चला जाऊ वाटे गाऊ विठ्ठल वाटे गाऊ विठ्ठल